दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। केळापूर तालुक्यासाठी अनेक शेतकऱ्यांसाठी जलसंजीवनी ठरणारे व उन्हाळ्यात पांढरकवडा शहराची दुष्काळी परिस्थितीमध्ये तहान भागविणारे सायकेरा धरण कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भरून ओव्हरफ्लो झाले आहे। त्यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे। हिवाळी पिकांच्या संगोपनासाठी सायकेडा धरण हे जलसंजीवनीचे काम करते। कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पीक घेता येते। तसेच हे धरण उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांची तहानसुद्धा भागवते। हे धरण कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णपणे भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे। त्यामुळे नदीला पूर आल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे। अगदी जवळून पाणी जात असल्याने हा पूर पाहण्यासाठी उत्साही नागरिक नदीकडे धाव घेत आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी पाण्याची वाढती पातळी पाहता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। नागपूर हवामान खात्याने आज विदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे। तसेच 14 जुलैपर्यंत विदर्भात मध्यम अथवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू राहील असा अंदाजही वर्तविला आहे। सुपर भारत चॅनलकरिता आशिष बडवे, दैनिक सुपर भारत, पांढरकवडा।